राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज COEP ॲल्युमनाय असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित COEP अवॉर्ड आणि त्यासोबत जी इमारत आपण नव्याने तयार केली लायब्ररी आणि ITची त्या इमारतीचं उद्घाटन या कार्यक्रमाकरता मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, COEPचे कुलगुरू श्री सुनील भिरूड, माजी संचालक आणि ज्यांनी देशामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणाला एक दिशा दिली असे श्री अनिलजी सहस्त्रबुद्धे, आपले COEPचे रजिस्ट्रार DN सोनावणे, या आपल्या ॲल्युमनाय असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र भरत गीते, त्याचप्रमाणे सेक्रेटरी श्री सुजित परदेशी, आज विशेष रूपाने ज्यांना या ठिकाणी आपण जीवन गौरव पुरस्कार दिला त्या श्रीमती वसंथा रामस्वामी, ज्यांना आपण COEP अभिमान अवॉर्ड दिला असे श्री विलास जावडेकर, डॉक्टर महंतेश हिरेमठ, श्री जयंत इनामदार, श्री उमेश वाघ, श्री तुषार मेहेंदळे आणि श्री श्रावण हार्डीकर, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की COEP सारख्या भारतातल्या एका अतिशय प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ अशा संस्थेमध्ये मला येण्याची संधी मिळाली। आणि आत्ताच भारत सांगत होता की जवळपास 172 वर्षाचा इतिहास आहे आणि 2028 साली 175 वर्ष संस्थेला पूर्ण होतील। मला असं वाटतं की हा जो काही 175 वर्षाचा प्रवास आहे हा अतिशय भारताच्या इतिहासातला विलक्षण अशा प्रकारचा प्रवास आहे। आणि म्हणून पहिल्यांदा तर COEPच्या परिवाराला, म्हणजे इथले सगळे प्राध्यापक असतील किंवा इथले विद्यार्थी असतील, इथले ॲल्युमनाय असतील, या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। आपण